हॅलो गाईज, आपण आजच्या लेक्चर मध्ये धूमपान हा टॉपिक बघणार आहोत. तुम्हाला धूमपान एसएक्यू साठी पण येऊ शकतो किंवा एलएक्यू साठी पण येऊ शकतो. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये जर एलएक्यू आला तर त्याच्यामध्ये जे काही आपल्याला 8 ते 9 पॉइंट्स आहेत ते सगळे 8 ते 9 पॉइंट्स आले पाहिजे. आणि जर एसएक्यू आला तर स्पेसिफिक तुम्हाला विचारतील की धूमपान निर्माण विधी स्पष्ट करा किंवा धूमपानाचे प्रकार लिहा म्हणून. आणि हा कशाच्या अंतर्गत येतो, जे काही चरक सूत्रस्थांमध्ये आपल्याला मात्राशिती अध्याय सांगितलेला आहे. मात्राशिती अध्यायामध्ये तुम्हाला धूमपान हा एक पॉइंट आहे. ऍक्च्युअल मध्ये मात्राशिती अध्याय एक्सप्लेन करा हा तुम्हाला एक एलएक्यूचा पॉइंट आहे, परंतु त्यामध्येही जर त्याने डिटेल मध्ये घ्यायला गेलं तर नस्य किंवा धूमपान याच्यावर तुम्हाला एलएक्यू येऊ शकतो. ठीक आहे, नस्य आणि धूमपान वर्णन करा असा म्हणून येऊ शकतो किंवा इन डिटेल मध्ये धूमपान वर्णन करा असं म्हणून तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये एक एलएक्यू किंवा एसएक्यूचा जो काही पॉइंट आहे धूमपान तो डिटेल मध्ये बघायचा आहे. ठीक आहे, हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला धूमपानाची कशा प्रकारे रिव्हिजन करण्याची गरज पडणार नाही याची गॅरंटी मी देईल, परंतु लेक्चर केअरफुली ऐकणे हे तुमचं काम आहे. ठीक आहे, आता आपण या लेक्चर मध्ये धूमपान हा टॉपिक बघूया. तर धूमपान म्हणजे काय आणि धूम्रपान म्हणजे काय या कॉन्सेप्ट क्लिअर करणं खूप महत्वाचे असतात. ठीक आहे, जेव्हा मी पण यूजीला होते तेव्हा मी काय केलं होतं की नोट्स बनवायची मला आधीपासून सवय होती. तर धूमपानाच्या ठिकाणी सगळ्या अध्यायामध्ये जिथं जिथं धूमपान आले तिथे तिथं मी धूम्रपान 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 असं लिहिलं होतं. मी यूजीला असतानाची माझी ती चूक होती. अशीच बऱ्याच स्टुडंटची चूक असते की धूमपान ऐकलेलं नसतं. धूम्रपान हे सगळ्यांनी ऐकलेलं असतं. सिगारेटवर म्हणा किंवा ऍडव्हर्टाईज वगैरे सगळीकडे धूम्रपानाच्या असतात. म्हणजे धूम्रपान नाही तर धूमपान हा शब्द आहे. ठीक आहे, धूम्रपान म्हणजे जे सिगारेट वगैरे असतात त्याला आपण धूम्रपान म्हणतो आणि धूमपान ही आयुर्वेदाची वेगळी कॉन्सेप्ट आहे. ती आपल्या या लेक्चर मध्ये समजून घ्यायची. ठीक आहे, आता बघा इथं वेगवेगळ्या प्रकारचे धूमपान पण सांगितले आणि धूम्रपान पण सांगितले. ठीक आहे, तर हे काय, हे झालं धूम्रपान. ठीक आहे, आणि हे दोन काय आहेत, धूमपानाची कॉन्सेप्ट आहेत. धूमपान. ओके, आता इथं काय हे एक धूम यंत्र असतं. म्हणजे आधीच्या काळामध्ये नव्हतं पण हे मॉडर्न आताच्या काळामध्ये आपल्याला धूम यंत्र भेटतं. धूम यंत्राद्वारे आपण ते धूमपान पेशंटला देतो. वमन झाल्यावर देतो किंवा त्याचे 8 प्रकार सांगितले की कधी कधी द्यायचं ते आपण पुढे बघूया. पण हे धूमवर्तीने हे धूमपान घेतात हे आपल्याला पिक्चर मधून क्लिअर होते. आणि इकडे काय होतंय, इकडे पण हे एक वेगळ्या प्रकारचं धूमयंत्र आहे. ठीक आहे, याद्वारे इथं धूमपान घेतलं जातं. हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. असेच वेगवेगळे आपल्याला इक्विपमेंट भेटतात की मॉडर्न सायन्स नुसार आपण डेव्हलप केलेले आहे. आधीच्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीने घ्यायचे, परंतु आता आपल्याला ते इक्विपमेंट भेटतात जेणेकरून इझी होतात सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर धूमपान म्हणजे कळालं, धूम घ्यायचंय आपल्याला. मग ते धूमवर्ती असू द्या किंवा त्याच्यामध्ये आपण धूम कधी घेतलं पाहिजे, त्याचा काळ काय हे आपण आता एक एक बघूया. सगळ्यात फर्स्ट वनस्पती. धूमवर्ती बनवण्यासाठी आपण कोणकोणत्या वनस्पती वापरल्या पाहिजे. मेन म्हणजे शीतद्रव्यात्मक वनस्पती असल्या पाहिजे. हे तुम्ही पॉइंट क्लिअर करून घ्यायचा. कोणत्या गुणधर्मात्मक असल्या पाहिजे, शीत गुणधर्मात्मक असल्या पाहिजे. ठीक आहे, शीत. कारण की आपण धूमपान जे देतो अंजनानंतर नसल्यानंतर धूमपान दिलेलं असतं. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय येतं, शीत तर असल्या पाहिजे त्या वनस्पती, परंतु वृक्ष पण असल्या पाहिजे. वृक्ष का असला पाहिजे, कारण की जो शरीरामध्ये शिल्लक राहिलेला कफ आहे त्याला बाहेर काढण्यासाठी. परंतु शीत का म्हणतोय आपण, कारण की आपण धूमपान मुखवाटे किंवा नाकावाटे देतो, त्याचा कोणत्याही प्रकारे जे काही इफेक्ट आहे तो नेत्रावर नाही, म्हणून आपण शीत परंतु वृक्ष अशा वनस्पती चूज करतो. ठीक आहे, मला त्याच्यामध्ये कोणकोणत्या वनस्पती येतात इन जनरल तुम्हाला ज्या माहिती आहेत त्याच आपण इझी वाल्या वनस्पती घेऊया. फर्स्ट उशीर. ठीक आहे, उशीर शीतगुणात्मक आहे. तसेच पद्मकाष्ठ. तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर तुम्ही हे लगेच लिहून घ्या पॉइंट्स, म्हणजे हाताखालून गेले ना तर आपल्या जास्त प्रमाणामध्ये ते लक्षात राहत. ठीक आहे, उशीर झालं, पद्मकाष्ठ झालं, त्याचबरोबर सगळ्यात मेन म्हणजे चंदन, त्वक, एला, पुढे कमळ, ह्यासारख्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती आपण वापरतो. त्याचबरोबर उदुंबर किंवा वड हे पण आपण वापरतो. ठीक आहे, वड, उदुंबर यांचे आपण काष्ठ वापरतो धूमबत्ती बनवण्यासाठी. ओके, तर हे इतक्या वनस्पती नाही, यापेक्षा खूप साऱ्या आहेत, पण आपल्याला लक्षात ठेवायच्या एवढ्याच आहे. कारण की जे इझी आहेत आणि आपल्या डेली वापरामध्ये जे येतात ना त्या ह्या वनस्पती आहेत.
ओके. आता नेक्स्ट बघा धूमपान निर्माण विधी. जी धूमवर्ती आहे, धूमपान निर्माण विधी म्हणण्यापेक्षा धूमवर्ती निर्माण असं म्हटलं तरी चालेल. ह्याला आपण काय नाम देऊ? धूमवर्ती. आता हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा की धूमवर्ती कशी बनव. सिम्पली एक गवताची काडी घ्यायची आहे. ठीक आहे. गवताची काडी एवढी मोठी नसते, पण तुम्हाला समजावा आणि दिसावा म्हणून मी ही बनवलेली आहे. गवताची काडी घ्यायची आहे. त्याची लांबी 8 अंगुली असली पाहिजे. ओके. 8 अंगुली लांबी असली पाहिजे. क्लिअर. मधून पोकळ भाग असेल अशी गवताची काडी घ्यायची आहे. त्याची लांबी 8 अंगुली असली पाहिजे. हे वर जे द्रव्य सांगितले त्याचा आपल्याला लेप बनवायचा आहे. म्हणजे ते सूक्ष्म जे काही द्रव्य आहे ते वस्त्रगाळ करून घ्यायचे, पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं आणि त्याचा लेप बनवायचा. लेप बनवला, मग तो बनवलेला लेप ह्या गवताच्या काडीवर लावायचा. आणि किती लावायचा आहे? 1 अंगुली. ओके. 1 अंगुली त्याचा असा थर असला पाहिजे. 1 अंगुली. आता सिंपल ही गवताची काडी. आता आपण ह्यालाच गवताची काडी घेऊ कारण की ह्याच्यामध्ये पोकळ भाग आहे. ही गवताची काडी आहे. 8 अंगुली लांबीची ही काडी आहे आणि त्याच्यावर आपण काय केलं? 1 अंगुलीचा लेप लावला. लेप कशाचा लावला? वरच्या द्रव्यांचा लेप लावला. ठीक आहे. मग ही थोडा वेळ उन्हामध्ये ठेवायची आहे. उन्हात ठेवल्यानंतर ती वाळली. वाळल्यानंतर जी काही पोकळ भाग असतो याच्यामध्ये स्नेह टाकायचा आहे आणि ते स्नेह टाकून त्यामध्ये थोडंसं स्नेह मिळू द्यायचं आहे आणि नंतर मग ते धूमवर्ती म्हणून आपण वापरायला घेतो. कळालं? गवताची काडी घ्यायची आहे. आतून पोकळी असली पाहिजे. 8 अंगुली लांबीची असली पाहिजे. त्याच्यावर 1 अंगुलीचा लेप लावायचा आहे. लेप लावल्यानंतर त्याला थोडंसं सुकू द्यायचं आहे. नंतर पोकळ भागामध्ये स्नेह सोडायचा आहे. त्यालाही थोडंसं मुरू द्यायचं आहे. मुरल्यानंतर एका बाजूला आपण पेटवतो आणि त्या बाजूने धुवून घेतो. ठीक आहे. समजलं? धूमवर्ती निर्माण कशी करायची ते समजलं? ठीक आहे. पण हे मेन एमसीक्यू लक्षात ठेवायचे. 8 अंगुली त्याची लांबी, गवताच्या काडीची 8 अंगुली लांबी असली पाहिजे जी आपण घेणार आहोत आणि 1 अंगुलीचा त्याच्यावर लेप लावायचा. ओके. पुढे बघा आता 2 पॉइंट झाले. वनस्पती झाला, धूमपान निर्माण विधी झाली. आता धूमपान विधी काय आहे? धूमवर्ती तर बनवली, पण धूमपान विधी काय आहे? कशा प्रकारे धूमपान घेतली पाहिजे त्याला आपण काय म्हणतो? धूमपान विधी म्हणतो. 2 प्रोसिजर्स आहेत. मुखावाटे, नाकावाटे. ठीक आहे. फर्स्ट मुखाद्वारे, सेकंड नासाद्वारे. आता सिंपल आहे. ज्या स्थानाच्या जवळच्या व्याधी असतील त्या स्थानानुसार आपण ठरवतो की कशाद्वारे द्यायचं. आता मुखाद्वारे आपण कधी देणार? जेव्हा कंठाचे विकार असतील, कंठामध्ये कफ असेल, संयुक्त असेल किंवा तिथे आपल्याला गौरवता किंवा कफ आहे, क्लेद आहे असं जाणवत असेल तर आपण काय करणार? देणार धूमपान. आणि दुसरं शिर प्रदेशाचे असतील, घ्राण प्रदेशाचे असतील किंवा नेत्राचे विकार काही असतील तर आपण काय करणार? नासाद्वारे देणार. मग आता धूमवर्ती घेतली, धूमवर्तीने मुखाद्वारे आपण घेणार किंवा नाकाद्वारे आपण घेणार, पण सोडताना आपण मुखाद्वारे सोडणार. दोन्ही सिच्युएशन मध्ये. ठीक आहे. दोन्ही सिच्युएशन मध्ये सोडताना कशाद्वारे सोडणार? मुखाद्वारे सोडणार. हे लक्षात ठेवायचं आहे. नाकाद्वारे घ्या, मुखाद्वारे घ्या, पण सोडताना मुखाद्वारे सोडायचे. कारण की नाकाद्वारे जर आपण सोडलं तर त्याचे आपल्याला दुष्परिणाम डोळ्यावर दिसून येतात. त्यामुळे पेशंटला स्ट्रिक्टली सांगायचंय मुखाद्वारे घे किंवा नाकाद्वारे घे, पण सोडताना मुखाद्वारे सोडलं पाहिजे. आता सिंपल प्रोसिजर सांगते. ही धूमवर्ती आपण तोंडाद्वारे धूम आत घेतलं, थोडा वेळ स्टेबल राहिलं, नंतर ते मुखावाटेच धूम बाहेर सोडायचं. असं 3 वेळेस करायचं. 3-3 आपण पे करायचे. एका वेळेस 3 वेळेस. म्हणजे आता प्रोसिजर सुरू झालीये. फर्स्ट 3 टाइम्स, सेकंड 3 टाइम्स आणि थर्ड 3 टाइम्स. अशा प्रकारे ही प्रोसिजर असते. ठीक आहे. आता मी इथे थेअरी लिहून देत नाही. तुम्हाला समजलं असेल तुम्ही तुमच्या भाषेत लिहिलं तरी समज. नेक्स्ट धूमपानाचे प्रकार. 3 प्रकारचे धूमपान असतात. फर्स्ट हे लिहून घ्या माझ्या बरोबरच. स्नेहिक धूमपान. स्नेहिक धूमपानामध्ये काय स्नेहाचा जास्त प्रमाणामध्ये इथे वापर असतो. तसेच प्रायोगिक म्हणजे प्रतिदिनी करायचं असं. आणि 3 नंबरचं विरेचनिक. विरेचनिक म्हणजे आपण जसं शिरोविरेचन म्हणतो ना त्या प्रकारचं इथं तुम्ही गृहीत धरलं तरी चालेल. स्नेहिक मध्ये जे काही स्निग्ध द्रव्य आहे घृत, तूप, वसा, मज्ज त्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. प्रायोगिक हे प्रतिदिनी करायचं नसेल आपण प्रायोगिक धूमपान म्हणतो. आणि शिरोविरेचनिक म्हणजे विरेचन म्हणजे शोधन करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जे काही धूमपान केलं जातं त्याला आपण काय म्हणतो?
विरेचनिक थाट. मग आता हे दिवसातून किती वेळेस करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मात्रा, ओके, कॉलम करायचा सरळ, हे लिहित बसायचं नाहीये. मात्रामध्ये स्नेहिक हे दिवसातून फक्त एक वेळाच केलं जातं. ओके, प्रायोगिक प्रतिदिनी करायचं असलं तरी पण दिवसातून फक्त 2च वेळेस केलं जातं आणि विरेचनिक हे 3 ते 4 वेळा केलं जातं. समजलं? स्नेहिक एक वेळेस केलं जातं, प्रायोगिक 2 वेळेस केलं जातं आणि विरेचनिक 3 ते 4 वेळेस दिवसातून केलं जातं. नेक्स्ट, परिमाण. आपण जी धूमवर्ती बनवली होती, सॉरी परिमाण, ओके, ती किती अंगुलीची असली पाहिजे असं हे इथं चरकाने वेगळं सांगितलं. जे आपण धूमवर्ती 8 अंगुलीची बघितली ती इन कॉमन होती, परंतु इथं आणखीन वेगळ्या प्रकारे सांगितलेले आहे. जी स्नेहिक धूमवर्ती आहे ती सांगितलेली आहे 32 अंगुली असली पाहिजे. ठीक आहे, 32 अंगुली. प्रायोगिक ही 36 अंगुली असली पाहिजे. म्हणजे प्रायोगिक प्रतिदिनी करायची असली, 2 वेळेस करायची असली तरी ती 36 अंगुलीचीच असली पाहिजे. आणि नेक्स्ट ही 24 अंगुलीची असली पाहिजे. ओके, ते तुम्ही लिहून घ्या अंगुली प्रमाणे. विरेचनिक 24 असली पाहिजे. स्नेहिक एक वेळेस करायची आहे, 32 अंगुलीची असली पाहिजे. प्रायोगिक 2 वेळेस करायचे दिवसातून, 36 अंगुलीची असली पाहिजे. स्नेह विरेचनिक 3 ते 4 वेळेस करायचे, 24 अंगुलीची असली पाहिजे. ओके, क्लिअर सगळ्यांना? ठीक आहे, पुढे बघा आता. हा सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे, धूमपानाचा काळ. कधी कधी धूमपान केलं पाहिजे. 8 प्रकार 8 काल सांगितलेले चरकाचार्याने, ते तुमचा एमसीक्यू आहे. 8 काल आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी स्नात्वा म्हणजे स्नानानंतर, भुक्त्वा, भुक्त्वा म्हणजे भोजनानंतर, सम्मुलिख्य म्हणजे वमनानंतर, श्रुत्वा म्हणजे शिंक आल्यानंतर, दंत, दंत धावनानंतर करतो. तसंच नावन्य अंजन निद्रांती म्हणजे नावन्य नस्य झाल्यानंतर, अंजन झाल्यानंतर आणि झोपेतून उठल्यानंतर आपण काय करतो, धूमपान करतो. ओके, सरळ श्लोक पाठ करून टाका, म्हणजे 8 वेगळ्या प्रकारे लक्ष ठेवायची गरज पडत नाही. स्नात्वा भुक्त्वा समुलिख्य श्रुत्वा दंत निगृह्यच नावन्य अंजन निद्रांते जात्मवान धूमपो भवेत. त्याच्यामध्ये तुम्हाला धूमपानाचे 8 काळ सांगितलेत आणि तेच 8 काळामध्ये आपण काय करतो, धूमपान देतो. ठीक आहे, हा श्लोक सरळ पाठ करून टाका, म्हणजे जास्त तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडणार नाही. आता धूमपान दिलं, आपण काय बघितलं, वनस्पती बघितल्या, धूमवर्ती बघितली, विधी बघितली, सगळं बघितलं. पण धूमपान झालं हे आपल्याला कधी कळतं, किंवा अति झालं किंवा झालंच नाही, ही लक्षणे बघितल्याशिवाय आपलं कोणतंच कर्म हे पूर्ण होत नाही. अयोग, अतियोग आणि सम्यक ही लक्षणे माहिती असली पाहिजे, कोणतेही तुम्ही कर्म करा. मग त्यावेळेस आता धूमपानाचं सम्यक योगामध्ये काय सांगितलंय, पूर क्षीर कंठ प्रदेशी लाघवता येते आणि कफाला तनुत्व येते. म्हणजे जे काही कफ शरीरामध्ये आहे तो पातळ होऊन शरीराच्या बाहेर पडायला सुरुवात होते. ठीक आहे, फर्स्ट लाघवता आणि सेकंड तनुता, हे 2 शब्द लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहेत सम्यक योगामध्ये. नेक्स्ट अयोग मध्ये म्हणजे आपण धूमपान दिले पण धूमपान झालंच नाही, किंवा पेशंटला विधी समजली नाहीये, पेशंटने व्यवस्थितरित्या केलेलं नाहीये, किंवा जो असिस्टंट आहे त्याने व्यवस्थितरित्या करून घेतलेलं नाहीये. आपल्या जे 3 सांगितलेले आहेत, 3 टप्पे सांगितले, प्रत्येक टप्प्यात 3 वेळेस, त्यापैकी 2 वेळेसच केले, 1 वेळेसच केले, तेव्हा आपल्याला अयोगाची लक्षणे दिसतात. त्यामध्ये स्थैमित्य, कफ प्रसेक आणि अशुद्ध स्वर म्हणजे सगळे कफ संचयाची लक्षणे सांगितलेली. स्थैमित्य, कफ प्रसेक आणि अशुद्ध स्वर. आणि पुढे अतियोग म्हणजे पेशंट काय करतात की मला छान वाटतंय, वचाचं किंवा ह्याचं आपण जर नसते दिलं तर वचाचं नसतं एकदम पेशंटला असं मनाला चांगलं वाटतं, कारण की ते मानसिक मनावर काम करणार असतं. पण त्या वेळेस काय करतं पेशंट की 3 वेळेस सांगितलं असेल तर 4-5 वेळेस कंटिन्यू करत असतं. पण तेव्हा आपल्याला हे पित्त प्रधान लक्षणे दिसतात. म्हणजे शरीरामध्ये वात आणि पित्ताची वृद्धी होते आणि कफ पूर्णतः निघून जातो. ठीक आहे, तेव्हा आपल्याला कंठ, तालू, मृद या ठिकाणी काय शुष्कता दिसते, कारण की पूर्ण कफ निघून गेलेला आहे जास्त प्रमाणामध्ये धूमपान झाल्यामुळे. तसेच तृष्णा, मूर्छा ही लक्षणे दिसतात. रक्तस्राव दिसतो, तिथं वाढलेला आहे, पित्त रक्तामध्ये मिसळून तिथून रक्तस्राव होण्याचे चान्सेस असतात. तसेच भ्रम, इंद्रियांची हानी, इंद्रियांच्या हानीमध्ये प्रामुख्याने नेत्र इंद्रियाची हानी होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, म्हणून कोणतीही तुम्ही जेव्हा प्रोसेस करता पेशंटमध्ये, पेशंटला सांगितलं पाहिजे की बाबा जास्त प्रमाणात नाही चालणार, कमी प्रमाणात चालणार नाही, आम्ही जे सांगतोय ते तू फॉलो केलं पाहिजे. ठीक आहे, होप सो सगळ्यांना समजलं असेल. इथं आपलं धूमपान तुमचा एक पॉइंट कव्हर होतो. ज्या पद्धतीने आपण घेतलं त्या पद्धतीने तुम्हाला नंतर वाचायची गरज पडणार नाही. पण एकदा आणखीन फास्ट मध्ये रिव्हिजन करून घेऊया.
फर्स्ट पॉइंट आपला काय होता, वनस्पती होता. धूमपानामध्ये कोणकोणत्या वनस्पती बघितल्यात ते तिथं आपण क्लिअर केलं. सेकंड पॉइंट होता धूमपान वरती निर्माण कशी करायची, धूमवरती निर्माण म्हटलं तरी चालेल. थर्ड मध्ये धूमपान विधी, फोर्थ मध्ये धूमपानाचे प्रकार, फिफ्थ मध्ये धूमपानाचा काळ, सिक्स्थ मध्ये धूमपानाची लक्षणे. असे हे तुमचे 6 पॉइंट्स आले पाहिजे एक्झाम मध्ये जेव्हा तुम्हाला धूमपान येईल तर. ठीक आहे, इथे आपला धूमपान संपतोय. मात्रशिती अध्यायामधला हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट होता. तुम्हाला मात्रशिती अध्याय स्पष्ट करा म्हणून आलं तरी पण हे लिहायचंय, धूमपान एक्सप्लेन करा म्हणून आलं तरी पण तुम्हाला हे लिहायचं. ठीक आहे, असेच आपण शॉर्ट व्हिडिओज घेऊ जे की तुमच्या पॉईंट ऑफ एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचे असतील. आम्हाला वाटेल ते एक्झामला पडणार आहे किंवा प्रिव्हियस इयरला मोस्ट ऑफ द वे जे क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत अशा जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज आपण घेत जाऊ. ठीक आहे, होप सो सगळ्यांना हे पॉईंट समजले असतील. आपण इथेच थांबूया. थँक्यू.